कामराजनगर आणि रमाबाई आंबेडकर नगरमधील सर्व झोपडीधारकांना खूप खूप शुभेच्छा। आपण सर्वांनी मिळून कामराजनगर आणि रमाबाई आंबेडकर नगरमधील 10,000 पेक्षाही जास्त झोपडीधारक पात्र करून घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे 8,000 पेक्षा जास्त करारनामे MMRDA सोबत झालेले आहेत। त्यापैकी 5,500 करारनामे हे MMRDAच्या अधिकाऱ्यांकडे पोहोचलेले आहेत। 1,500 करारनामे हे आपल्या नोटरी करणाऱ्या वकिलाकडे गेलेले आहेत आणि त्याचप्रमाणे बाकीचे 1,000 करारनामे हे आपल्या संतोष जाधव साहेब जे आहेत त्यांच्याकडे सही करण्यासाठी पडलेले आहेत। असे एकूण जवळपास 8,500 करारनामे आतापर्यंत झालेले आहेत आणि रोज कमीत कमी 300 ते 400 करारनामे हे आपली जनता येऊन करत आहे। त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। आपण या प्रकल्पाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, असा प्रतिसाद आजपर्यंत संपूर्ण मुंबईमध्ये कुठेही मिळालेला नाही। आज आपले शिंदे साहेब पुढील आठवड्यामध्ये आपल्या सर्व लोकांना भेटण्यासाठी कामराजनगरमधील ओमसाई गणेश सोसायटीच्या रोडवरती 60 फीट रोडवरती एक सभा लावून आपल्याला भेटण्यासाठी येत आहेत आणि त्याच सभेमध्ये N19 मधील जवळपास 2,000 पेक्षाही जास्त झोपडीधारकांचे भाड्याचे चेक वाटपाची सुरुवात होणार आहे आणि 200 चेकचे वाटप हे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर पुढील महिन्याभरात N21 मधील ही चेक वाटपाची सुरुवात होईल। N19 मधील ही जवळपास 2,500 झोपडीधारकांचे ॲग्रीमेंट झालेले आहेत आणि 2,500च्या आसपास झोपड्या देखील पात्र झालेल्या आहेत। उर्वरित झोपडीधारकांनी देखील आपापले पुरावे लवकर द्यावेत। ज्यांनी पुरावे दिलेले आहेत, काय अडचणी असतील त्या SRAतील आपल्या जी मुलं काम करतात त्यांना तिथे SRA मध्ये जाऊन भेटून त्या अधिकाऱ्यांना भेटून आपले घरं तात्काळ पात्र करून घ्यावीत आणि कुठल्याही समाजकंटकाच्या नादी लागू नये। बरेचसे या ठिकाणी विरोध करणारे प्रकल्पाला स्वार्थी लोक आहेत। ते सध्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे जाऊन साहेब आम्हाला पैसे का नाही देत, आम्हाला पैसे का नाही देत, अशा पद्धतीने एवढे लाचार झालेत की आता ते पैसे मागायला लागलेत अधिकाऱ्यांना की साहेब एवढा मोठा प्रोजेक्ट होतोय आणि आम्हाला पैसे का नाही देत। इकडे MMRDAचे अधिकारी कोणालाही पैसे देणार नाहीत। हे सगळे जे हरामखोर विरोधक आहेत त्या लोकांनी स्वतःची घरं बायोमेट्रिक करून घेतली, स्वतःची घरं पात्र करून घेतलेले आहेत। अधिकाऱ्यांना जातात, स्वतःच्या भावाची घरं पात्र करतात, स्वतःच्या मित्राची घरं पात्र करतात आणि सर्वसामान्य जनतेला सांगतात की करू नका, पात्र करून घेऊ नका, ॲग्रीमेंट करू नका। तर यामागचं कारण आता पुढे आलेलं आहे। हे हरामखोर लोक असं सांगतात की 2,500 झोपडीधारकांचे आमच्याबरोबर आहेत, आम्हाला भेटा। जाधव साहेबांना सांगतात, बाकीच्या MMRDAच्या अधिकाऱ्यांना सांगतात की आम्हाला भेटा, आम्हाला पैसे द्या, आम्ही 2,500 ॲग्रीमेंट करून देऊ। तर या हरामखोर लोकांच्या नादी लागू नये एवढीच आपल्याला विनंती करतो। आणि हे फक्त पैशासाठी काम करणारे लाचार विरोधक आहेत। हे रोडची कंप्लेंट करतात, 10-15 हजार घेतात। हे MMRDAच्या ब्रिजची कंप्लेंट करतात, 10-15 हजार घेतात। पाणी खात्यात कंप्लेंट करतात, गटरात कोणी पडला वारला तर त्याचे देखील 40,000 रुपये घेतलेले हे नालायक लोक आहेत। एखादा माणूस वारल्यानंतर त्यांना गटरात पडून जर वारला आणि त्याचे पैसे घेण्याची देखील त्यांना लाज वाटत नाहीत। एवढ्या नालायकपणा करतात आणि या लोकांच्या बद्दल कुठल्याही जनतेच्या मनात सहानुभूती नाही। फक्त या लोकांनी घाबरून ठेवलेलं आहे काही मित्रमंडळींना आणि त्या लोकांना की आम्ही असं करून आम्ही तसं करू। तर यांची कुठल्याही प्रकारची काही अवकात नाही, शक्ती देखील नाही, कोणालाही कुठल्या प्रकारे काही करू शकत नाहीत। त्यामुळे आपण सर्वांनी निर्भीड होऊन न घाबरता, आज त्या काही चाळीमध्ये हे लोक दादागिरी करतात तर त्या चाळीतले लोक बुद्धविहारात जाऊन ॲग्रीमेंट करतायत, रमाबाई नगरमध्ये जाऊन ॲग्रीमेंट करतायत, वेगवेगळ्या दिशेला जाऊन ते लोक ॲग्रीमेंट करून घेत आहेत। पण ह्या मूर्ख लोकांना कळत नाही की हे लोक स्वतःचे घरं पात्र करतात त्यावेळेस ते लोकांना दिसतंय किंवा हे विरोध तर करतात पण स्वतःचे घर पात्र करतात। त्यामुळे या प्रकल्पामध्ये कोणी काही जरी बोललं तरी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि या विरोधकांच्या ज्या तोंडावरती जनतेने जे चप्पलचा मार केलेला आहे तो आता त्यांनी पाहावा आणि आता तरी नीट छानपणाने वागावं। फक्त पैशासाठी लाचार होऊ नये। कुठलाही MMRDAचा अधिकारी ना परमेश्वर कदमला 1 रुपया देणार आहे, ना प्रशांत तोरणेला देणार आहे, ना कुठल्या माणसाला देणार आहे। त्यामुळे हा प्रकल्प सरकारी आहे, याच्यामध्ये कुठल्याही पैशाची अपेक्षा न ठेवता गपचूप या प्रकल्पाला मदत करून आपल्या विभागाचा विकास करून घ्यावा।
रोज नवीन नवीन नाटकं करतात, आम्हाला 450चा एरिया पाहिजे, 500चा एरिया पाहिजे. अरे जेव्हा सरकार जाहीर करेल 400चा करेल, 500चा करेल, त्यावेळेस सरकारच्या योजनेप्रमाणे तो सर्वच विभागाला मिळेल. फक्त कामराजनगरसाठी आणि रंभाई नगरसाठी वेगळा कायदा लागू होणार नाही. जो कायदा सगळीकडे असेल त्याप्रमाणे आपल्याला 300चा एरिया, तो 300 मध्ये सुद्धा एक चांगला 1 BHK कार्पेट एरिया बनतो. आणि त्याचं एक सॅम्पल मॉडेल प्रतिकृती आपल्याकडे आता आपण साईबाबा मंदिराजवळ बनवलेली आहे. ते आपल्या सर्व लोकांनी पाहण्याची मी तुम्हाला विनंती करतो. अतिशय सुंदर असा 1 बेडरूम हॉल किचन आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्या पद्धतीचाच आपल्याला MMRD या ठिकाणी आपल्या कामराज आणि रंभाई नगरमध्ये घर बांधून देणार आहे. आपण सर्वजण पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण विभागाच्या विकासासाठी जी मेहनत घेत आहोत, हे एक आपण इतिहास बदलणारं काम करत आहोत. म्हणून मनापासून तुमचे धन्यवाद करतो, आभार मानतो आणि अभिनंदनही करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. मुख्यमंत्र्यांचे आभार. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी हा प्रकल्प मंजूर केला आणि आपल्या विभागातील जो मागील 20-25 वर्षापासून रखडलेला प्रकल्प होता, विकासक कामही करत नव्हते, त्या सर्व विकासकांना काढून आपल्या झोपडीधारकांना जो न्याय मिळवून दिलेला आहे, त्याचप्रमाणे आपले जवळपास 10,000 घरं ही मोफत पात्र झालेली आहेत. तर आपण त्या सर्व झोपडीधारकांच्या वतीने मी आमचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, त्याचप्रमाणे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे साहेब यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.